जर्मनीमध्ये जॉब मार्केट इतकं टाईट आहे जे मागच्या 10 वर्षामध्ये कधीच नव्हतं. फ्रेशर्सला तर सोडा, बट मोठ्या मोठ्या कंपनीज सुद्धा सध्या ले ऑफच्या मोडवरती ॲक्टिवेटेड आहेत. आपले सोशल सिक्युरिटीचे नियम इतके स्ट्रिक्ट आहेत की कंपनीला हे खूप महागात पण पडू शकतं एका एम्प्लॉयला फायर करणं. 2026 मध्ये जर्मनी डज नॉट वॉन्ट ओनली इंजिनियर्स, दे वॉन्ट. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. जर्मनीमध्ये न्यूजमध्ये तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच साऱ्या कंपन्या ले ऑफ करतायत किंवा जर्मनीमध्ये जॉब मार्केट इतकं टाईट आहे जे मागच्या 10 वर्षामध्ये कधीच नव्हतं. फ्रेशर्सला तर सोडा, बट मोठ्या मोठ्या कंपनीज सुद्धा सध्या ले ऑफच्या मोडवरती ॲक्टिवेटेड आहेत. पण यामागे नक्की काय बदललं आहे आणि नक्की हे रिसेशन आहे की नेमकं काय, याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये मी जास्त नाही काय सांगणार, बट 3 मेन गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे आपले इंडियन इंजिनियर्स इथे 2026 मध्ये फेल होत आहेत. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ अँड लेट्स सी व्हॉट आर दिस मेन 3 रिझन्स. सो रिझन नंबर 1, द ओव्हर स्पेशलायझेशन गॅप. सो सगळ्यात पहिली चूक मला अशी वाटते की अजूनही आपण जुन्या स्किल्सवरती अवलंबून आहोत. आणि 2026 मध्ये जर्मनी डज नॉट वॉन्ट ओनली इंजिनियर्स, दे वॉन्ट मल्टी टॅलेंटेड इंजिनियर्स. सो फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आहात तर तुम्हाला फक्त इंजिनबद्दल माहिती असणं इज नॉट सफिशियंट. यू ऑल्सो हॅव टू हॅव AI अँड सॉफ्टवेअर इंटिग्रेशन नॉलेज. अँड यू नो वॉट, आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टम अँड इथल्या इंडस्ट्री 4.0 ची रिक्वायरमेंट यामध्ये खूप सारा गॅप निर्माण झाला आहे. अँड इन दिस टफ सिच्युएशन जर तुम्ही स्वतःला अपस्किल नाही केलं तर तुमचा CV पहिले ATS मध्येच रिजेक्ट होऊन जाणार. रिझन नंबर 2, जर्मन एफिशियन्सी वर्सेस इंडियन एक्सपिरियन्स. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर द डिफरन्स बिटवीन द 2 कंट्रीज वर्क कल्चर. सिंपल भाषेत सांगायचं तर आपल्या इंडियामध्ये मी स्वतःसुद्धा काम करायचो, तेव्हा मी काय करायचो, एखादं काम जर मला नाही जमलं, एखाद्या कामाला जर वेळ लागत असेल तर ओव्हरटाईम करून किंवा काहीतरी जुगाड करून मी ते काम कसं बसं संपवायचो. बट ॲट द एंड ऑफ द डे ते काम संपलेलं असायचं. त्यासाठी किती वेळ लागला हे मला कोणाला सांगावं नाही लागायचं. बट जर्मनीमध्ये असं नाही आहे. जर्मनीमध्ये यू हॅव टू फॉलो द प्रोसेस अँड द वर्क हॅज टू बी डन इन प्रिसिजन. आणि सुरुवातीला तर माझ्यासोबत सुद्धा झाले आहे. वर्क कल्चर डिफरन्सेस इतके असतात की आपल्याला इथे ॲडॅप्ट होण्यामध्येच खूप सारा वेळ निघून जातो. आणि त्यामुळे वर्क कल्चर फिट होणं हे खूप डिफिकल्ट जातं इन द बिगिनिंग टाईम. आणि मी खोटं नाही सांगत भावांनो, जर माझं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जो घेऊन मी इथे आलो होतो, जर तुम्हाला इथल्या स्टाईलनुसार काम नाही करता आलं देन इट इज कन्सिडर्ड ॲज 0. म्हणजे तुमची मार्केट व्हॅल्यू 0 असते जर तुम्हाला यांच्या स्टँडर्डनुसार काम नाही करता आलं तर. आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा स्टार्टिंगला आपण येतो तेव्हा जर्मन लँग्वेजची भीती असते किंवा आपल्याला एवढं जर्मन लँग्वेज येत नाही. त्याच्यामुळे क्लायंट साईडला जर कोणी काम करत असेल तर त्याला ऑलरेडीच एक प्रेशर असतं क्लायंटचं, अँड त्याच्याबरोबर जर्मनचं प्रेशर ॲड ऑन होतं. सो टिप माझ्याकडनं एवढीच असेल, जर तुम्ही वर्कसाठी इकडे येण्याचं ट्राय करत असाल तर थोडीफार जर्मन, बेसिक लेवलची जर्मन इथे यायच्या आधी करून या. सो दॅट तुम्हाला जेव्हा इथे याल तुम्ही ती प्रोसेस कंटिन्यू कराल, जर्मन लँग्वेज अजून शिकाल, बट इन द बिगिनिंग टाईम तुम्हाला बोलता येईल कंपनीमध्ये आणि तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम सोडून ह्या प्रॉब्लेमसाठी वेळ जाणार नाही. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल त्याचा अर्थ एकच की तुम्ही जर्मनीबद्दल सिरियस आहात, मग ते स्टडी असो किंवा मग जॉबसाठी. सो तुम्ही पण त्या लोकांमधनं असाल तर लेट्स ग्रो टुगेदर. तुम्हाला माहिती आहे का नेमका प्रॉब्लेम काय आहे? जर्मनीबद्दल आपण सोशल मीडियावरती भरपूर साऱ्या गोष्टी बघतो. इंस्टाग्राम रील्स बघून तर प्रत्येकाला वाटतं की आपण जर्मनीला लगेच जायला हवं, बट रिअल इन्फॉर्मेशन अँड ग्राउंड रियालिटी कोणीच देत नाही. बिकॉज इंस्टाग्राम मध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह साईड दिसते, पण जर्मनीमध्ये होणारा स्ट्रगल, प्लॅनिंग, मिस्टेक्स याबद्दल काहीच कोणी बोलत नाही. म्हणूनच मी चालू केलंय एक 1-on-1 कॉल सर्व्हिस टॉपमेटची. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी ही सर्व्हिस का स्टार्ट केली आहे, तर मी इथे जर्मनीमध्ये मागच्या 6 वर्षापासून जॉब करतोय अँड मला आता जवळपास 11 इयर्स ऑफ इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे. आणि ज्या मिस्टेक मी इथे जर्मनीमध्ये ऑलरेडी करून बसलोय ते तुम्ही रिपीट नको करावा, म्हणूनच मी ही सर्व्हिस सुरू केली. तर या सर्व्हिसमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही मला DM करू शकता किंवा माझ्याबरोबर 1-on-1 कॉल पण घेऊ शकता. आणि हो, ही पेड सर्व्हिस आहे, बट याचा फायदा एवढाच आहे की तुमचा टाइम वाचतो, क्विकली यू गेट युअर आन्सर्स आणि नंतर होणारं फ्रस्ट्रेशन पण तुम्हाला टाळता येतं. सो जर जर्मनीबद्दल तुम्हाला क्लॅरिटी अँड ग्राउंड रियालिटी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी टॉपमेटची लिंक दिली आहे. तुम्हाला करायचं एवढंच आहे की टॉपमेटवर जाऊन कॉल शेड्यूल करायचा आहे अँड डिरेक्टली माझ्यासोबत बोलायचं आहे. याच्यामध्ये जर्मनी अनफिल्टर्ड म्हणजे फक्त रिअल गायडन्स. गणपती बाप्पा मोरी. त्यानंतर येतं रिझन नंबर 3. रिझन नंबर 3 थोडं कडू आहे पण हे इथलं सत्य आहे. द सोशल सिक्युरिटी बर्डन. 2026 मध्ये कंपनीजला नवीन लोकांना हायर करणं परवडत नाहीये. बिकॉज इथले सोशल सिक्युरिटीचे नियम इतके स्ट्रिक्ट आहेत की कुठल्या एम्प्लॉईला कंपनीमधनं काढायसाठी पण कंपनीला खूप मशक्कत करावं लागते. आणि कधी कधी तर कंपनीला हे खूप महागात पण पडू शकतं एका एम्प्लॉईला फायर करणे. त्यामुळे कंपनी घेतानाच विचार करून एम्प्लॉईजला हायर करते आणि त्याच एम्प्लॉईला प्रेफरन्स देते जे कंपनीमध्ये लॉंग टर्म राहतील आणि कंपनीचा जो गोल आहे किंवा तुमच्याकडनं जी रिक्वायरमेंट त्यांना पाहिजे किंवा तुमच्याकडनं जी स्पेशलायझेशन किंवा एक्सपिरियन्सची त्यांना गरज आहे ती त्यांच्यासाठी युजफुल असेल. बिकॉज आपल्याकडे जसं असतं ना, एकदा मला येऊ दे रे कंपनीमध्ये, मी सगळं शिकून घेईल,
तर तो टाईम बॉस आता संपला आहे. आणि खरं सांगायचं तर सर्टिफिकेशन असणं खूप युजफुल आहे, बट सर्टिफिकेशन बरोबर वर्क एक्सपिरियन्स पण खूप चांगला तुम्हाला फायदा करू शकतो जर्मनीच्या कंपनीजमध्ये हायर होण्यासाठी. सो आता मी तुम्हाला रिझन तर सांगितले, पण तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल तर याच्यावरती सोल्युशन काय? सो सोल्युशन सिम्पल आहे बॉस. सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःला अपस्किल करणे. AI टूल्स अँड नवीन जेवढे पण सॉफ्टवेअर्स आहेत त्यांच्याबरोबर यूज टू होणे अँड त्यांना फ्रेंड बनवणे. म्हणजे काय की ते जे नवीन नवीन सॉफ्टवेअर आहेत ते शिकणे अँड हाऊ यू कॅन यूज दिस सॉफ्टवेअर अँड डू द वर्क स्मार्टली. यू हॅव टू मेक इट शुअर. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट जर्मन लँग्वेज. आय वुड रेकमेंड मिनिमम B1 लेवलपर्यंत जर्मन लँग्वेज शिकूनच जर्मनीमध्ये या. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट नेटवर्किंग. जर्मनीमध्ये बऱ्यापैकी कंपनीमध्ये रेफरल्सला प्रेफरन्स दिलं जातं. सो ट्राय करा की जर कोणी तुमच्या रेफरलमध्ये जर त्या कंपनीमध्ये असेल जिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ट्राय टू रीच आउट टू हिम ऑन लिंक्डइन ऑर ऑन द अदर पोर्टल्स लाईक झिंक ऑर स्टेपस्टोन ऑर एनी अदर जॉब पोर्टल्स. आणि ही गोष्ट खरी आहे की मार्केट टफ आहे, बट जे लोक बेस्ट आहेत त्यांच्यासाठी खरंच जर्मनीमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर मित्रांनो, ही होती 2026मध्ये 2026 मधली रिअल कंडिशन जर्मनीमधली काय आहे ही मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओ थ्रू. आणि हो, माझा अजिबात हा हेतू नाही आहे की जर्मनीबद्दल तुम्हाला रॉंग इन्फॉर्मेशन देणं किंवा जर्मनीबद्दल तुम्हाला घाबरवणं. बट इफ यू प्रिपेअर प्रॉपरली अँड देन कम टू जर्मनी, देन तुमचा इथला टाईम खूप फ्रुटफुल होईल अँड तुमची जी पुढची जर्नी आहे ती खरंच तुमची भारी असेल. मला कमेंट करून सांगा की इंडियन इंजिनियर्सला जर्मनीमध्ये येण्यासाठी कुठला सगळ्यात मोठा स्ट्रगल आहे अँड तुम्हाला काय वाटतं की तो स्ट्रगलवरती ओव्हरकम कसं केलं पाहिजे. बिकॉज द एंड गोल ऑफ दिस व्हिडिओ इज टू ग्रो टुगेदर. सो लेट्स हेल्प इच अदर अँड लेट्स ग्रो टुगेदर. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राबरोबर आणि आपल्या फॅमिली मेंबर्सबरोबर नक्की शेअर करा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.